गंगूबाई म्हणून ओळखली जाणारी विनोदाने खळखळून हसवणारी वजनदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारी. आज आपण अशाच एका अभिनेत्रीचा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या प्रवास कलाकारांचा या भागात. कॉमेडी भूमिका फक्त पुरुष कलाकारच साकारू शकतो हा समज मोडीच काढत प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. गंगूबाई या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच मधुमती देसाई यांचा जन्म लोअर परेल येथील चाळीत झाला. बालपण चाळीत गेल्यामुळे सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमात त्या भाग घ्यायच्या. वयाच्या 9व्या वर्षी त्यांना एकांकिकेत काम करशील का असं विचारण्यात आलं. त्यांनी होकार दिला आणि त्या एकांकिकेसाठी त्यांना बक्षीसही मिळालं. हळूहळू त्यांना त्यांच्यातील कलेची जाणीव झाली. त्या उत्तम अभिनय करू शकतात यावर त्यांचा विश्वास बसला. पुढे त्या एकांकिका स्पर्धेत भाग घेऊ लागल्या. शिक्षण झाल्यानंतर त्यांना सेल्स टॅक्समध्ये नोकरी लागली. तिथेही एकांकिकेच्या स्पर्धा होत असत. नोकरी सांभाळत त्यांनी त्यांची आवड जोपासली. पण त्यांच्या वडिलांकडून त्यांना अभिनय या क्षेत्रासाठी पाठिंबा नव्हता आणि त्यांची आई वडिलांच्या नकळत त्यांना पाठिंबा देत होती. त्यांच्या वडिलांचं म्हणणं होतं की तुझं लग्न झाल्यावर तुझ्या नवऱ्याला विचारून तू हे सगळं कर. वडिलांच्या या भीतीमुळे ऑफिस सांभाळत त्या एकांकिकेमध्ये काम करत आहेत हे त्यांनी सांगितलं नाही. पण एके दिवशी एका एकांकिकेमधून त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं होतं आणि ही बातमी पेपरमध्ये छापून आली. त्यांच्या वडिलांनी ती बातमी वाचल्यानंतर त्यांनी एक थाप मारली. या प्रसंगानंतर त्यांच्या होणाऱ्या पतीने लग्नाआधीच त्यांचं नाव निर्मिती ठेवलं आणि त्यांचा हा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. गंभीर भूमिका साकारत त्यांनी विनोदी भूमिकाही साकारल्या. त्यानंतर त्यांनी विनोदी भूमिकांवर त्यांचा ठसा उमटविला. त्यांचं पहिलं नाटक डबल ट्रबल हे होतं. त्यानंतर त्यांना व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळत गेली. व्यावसायिक नाटकात काम करत असताना त्यांना तू तू मैं मैं या मालिकेची ऑफर आली. त्यांचा पहिला सिनेमा बिनधास्त हा होता. पुढे त्यांनी सिनेसृष्टीत कॉमेडी क्वीन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक या मालिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. त्यानंतर गंगूबाई नावाचं नाटकही रंगभूमीवर आलं. गंगूबाईला भेटण्यासाठी तुफान गर्दी असायची. त्यानंतर खबरदार, सासू नंबरी जावई 10 नंबरी, चल धरपकड यांसारखे अनेक मराठी चित्रपट, तर 1760 सासूबाई, जाडूबाई जोरात यांसारख्या मालिका, तर श्यामची मम्मी, संजा छाया, व्हॅक्यूम क्लीनर अशा बऱ्याच नाटकात त्या उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. हप्ता बंद या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देखील त्यांनी केलं होतं. त्या फू बाय फू या कार्यक्रमाच्या परीक्षकही होत्या. झिम्मा या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजत आहे. यासाठीच इट्स मज्जाकडून कॉमेडी रोलसाठी त्यांना अवॉर्ड देण्यात आलं होतं. तर आता प्रेक्षक वर्ग झिम्मा 2 मध्ये त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहे. निर्मिती सावंत म्हणजे आपल्याला हसवणारा चेहरा सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येतो. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अडचणींना तोंड देत असताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचं हसू त्यांनी कधीच कमी होऊन दिलं नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.